ठाकरे युवा नेतृत्व महापालिका प्रचाराची रणनीती ठरवण्यासाठी भेटतायत। मुंबईसह इतर महापालिकांमध्ये सुद्धा आदित्य ठाकरे अमित ठाकरे सोबत प्रचार करताना पाहायला मिळू शकतात। ठाकरेंच्या शिवसेनेकडून विविध ठिकाणी मेळावे रॅली आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये पार पडत असताना आता मनसेकडून सुद्धा युवा नेतृत्व अमित ठाकरे यांच्यावरती प्रचाराची विशेष जबाबदारी दिल्याची माहिती आहे। त्यामुळे दोन्ही युवा नेते प्रचाराची रणनीती या बैठकीमध्ये ठरवत असल्याची माहिती मिळते। तर दुसरीकडे नाशिकमधील पक्षफुटीनंतर ठाकरेंच्या शिवसेनेनं आता डॅमेज कंट्रोल हाती घेतलंय। ठाकरेंच्या शिवसेनेचे अनिल देसाई, रवींद्र मिर्लेकर हे आज नाशिकला भेट देत आढावा घेणार आहेत। आणि यानंतर पुढची बातमी आहे नाशिकमधून। नाशिकमध्ये उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंच्या पक्षातील नेत्यांनी भाजपात प्रवेश केल्यानंतर आता उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून डॅमेज कंट्रोलचे प्रयत्न करण्यात येत आहेत। खासदार अनिल देसाई, रवींद्र मिर्लेकर नाशिकमध्ये जाणार आहेत, तर नाशिकमध्ये जाऊन ते बैठक घेऊन चर्चा देखील करणार आहेत। निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती हा आढावा घेतला जाणार आहे। ठाकरेंच्या शिवसेनेचे वसंत गीतेंनी या सगळ्या संदर्भात मधली माहिती दिलेली आहे। तर ठाकरे गटाचे माजी महापौर विनायक पांडे, मनसेचे नेते दिनकर पाटील, काँग्रेसचे शाहू खैरे, माजी महापौर यतीन वाघ यांच्यासह महाविकास आघाडीतल्या नेत्यांनी काल भाजपमध्ये प्रवेश घेतलेला होता आणि त्याच पार्श्वभूमीवरती आता हे डॅमेज कंट्रोलचे प्रयत्न हाती घेण्यात आले। अनिल देसाई आणि रवींद्र मिर्लेकर हे आज नाशिकमध्ये जाणार आहेत आणि तिथे आढावा बैठक घेतील। गिरीश महाजन उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाने अनेक घाव सोसलेले। मला आश्चर्य या सगळ्या गोष्टीचं असं वाटतं की महाराष्ट्रामध्ये खूप पक्ष आहेत, काही जन्माला घातलेत, काही बंडखोरी केली आहे। त्या सर्व पक्षांना सोडून भारतीय जनता पार्टी उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षावर घाव का घालते हे कळत नाही। त्यांना भीती महाराष्ट्रामध्ये फक्त बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे यांची, आणि म्हणून आणि यानंतर